श्रावणी, काय करत आहेस तू इथं बसून? चल ना आतमध्ये. श्रावणी, मी तुझ्यासोबत बोलत आहे. कोणत्या विषयात मग्न आहेस तू? अगं बघ ना, तो गाड्यांचा धूर, किती तो आवाज. अगं हो ग, पण याविषयी याच्यापेक्षा आपल्याला त्रास तर कमी होत आहे, परंतु इतर देशात मुंबई दिल्ली येथे त्याचा खूप मात्र त्रास होत आहे. हो ना, आपण यावर काहीतरी तोडगा शोधला पाहिजे. हो, तोडगा तर शोधलाच पाहिजे, पण आता चालू असलेली मोहीम आत्मनिर्भर भारत याच्यातही आपण सहभाग घेऊ शकतो ना या विषयावर. बरोबर आहे. हो, चल मग हा आपल्या दोघीमधला विषय आहे. आपण मुलींना याच्याबद्दल सांगूया आणि त्यांच्यात चर्चा करूया. हो, चल चल. सर्वांना नमस्कार. आज आम्ही सौर ऊर्जेपासून प्रदूषण मुक्ती या विषयावर चर्चा करणार आहोत. सध्याच्या काळात जिथे पर्यावरण प्रदूषण, हवामानातील बदल आणि इंधन संकट ही मोठी आव्हाने बनलेली आहेत, तर या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण सौर ऊर्जेचा उपयोग करू शकतो. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत या मोहिमेला अनुसरून आम्ही करत आहोत. तर आत्मनिर्भर भारत या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आपण या मोहिमेचा नक्कीच वापर करू शकतो. तर भारतातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. बाबासाहेब ढालेकरच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी आज तुमच्यासमोर हा विषय सादर करणार आहोत. तर या मोहिमेत सहभागी झालेल्या मुली: प्रथम मी, प्राची भियार, श्रावणी टिकार, सारिका चव्हाण, नेहा खोपे, भोक्ती भोंडे, वैष्णवी भाटकडे, सारिका अकोर, किशोरदारी. मुलींना आम्हाला एक विचारायला आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. अगं आम्ही दोघे असंच बोलत असताना आम्हाला एक विचार आला की आपल्या देशात प्रदूषण किती वाढत आहे, त्यामुळे किती ऑक्सिजन कमी होत आहे, त्यामुळे आजार वाढत आहे, पर्यावरणाचं नुकसान होत आहे. आपण यावर काहीतरी उपाय सुचवायला हवा. हो, खरंच आपण या विषयावर उपाय सुचवायलाच पाहिजे. अगं पण आपल्याकडे तर इलेक्ट्रिक व्हेकल आहेत ना. हो सारिका, तुझं बरोबर आहे. तर इलेक्ट्रिकल व्हेकलमुळे विजेचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. हो बरोबर, पण आपण काय करू शकतो? अगं आपण सूर्यापासून वीज निर्माण करू शकतो, सोलार पॅनलचा वापर करू. हो, पण आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो? विजेच्या प्लेट्स किंवा बॅटरीज लावून वीज निर्माण करू शकतो आणि ती वीज स्टोअर करून आपण त्याचा पुन्हा वापर करू शकतो. अरे वा, खूपच छान आहे हे. याबद्दल थोडी आणखी माहिती मिळू शकते का नाही खुशी? जेव्हा आपण सौर ऊर्जेचे पॅनल आपल्या गाडीवर किंवा वाहनांवर लावतो, तेव्हा ते लहान बॅटरीज किंवा मोटर वीज पुरवतात. इंधनाच्या वापरात घट होते, त्यामुळे ज्या जागी विजेची खरंच गरज आहे त्या जागी वीज पुरवतात. आणि याच्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचा वापर सुद्धा कमी होऊ शकते. जसं हरितगृह आणि प्रदूषण जे आहे त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन याचे स्रोत जास्त होत आहे, याचाही वापर सुद्धा कमी होऊ शकते. हो, आणि सौर ऊर्जेवर चालणारी गाडी, कार असे त्याचं पूर्णपणे स्वच्छ सौर ऊर्जेवर चालते. यामुळे वायू सुटत नाही, कार्बन मोनॉक्साईडचे कण सुद्धा सोडले जात नाही, एक्झॉस्ट वायू सुद्धा होते. आणि यामुळे तर ध्वनी प्रदूषण सुद्धा कमी होऊ शकते. हो, सोलार पॅनलद्वारे वीज निर्मिती करताना इंधन जळत नाही, त्यामुळे वायू प्रदूषण होत नाही. सौर प्रणालीमुळे आपल्याला CO2 उत्सर्जन कमी होते आणि 3 ते 4 टन सौर प्रणाली वाढते. त्यामुळे आपल्याला 100 झाडे लावण्या एवढा परिणाम होतो ना. हो प्राची, तुझं एकदम बरोबर आहे. आणि हो, आम्हाला तुम्हाला सांगण्याचा बस एवढाच हेतू आहे की यामुळे वीज निर्मिती आणि झाडे कापणी या अशा बऱ्याचशा गोष्टींवर आपला मात करू शकतो आपण या गोष्टीने. जसे की आपल्या कुटुंबाला होणाऱ्या आजारांपासून सुद्धा आपण वाचवू शकतो. सोलार पॅनलचा वापर केला पाहिजे. हो, तर आमची एवढीच